साहेब, येत्या हिवाळी अधिवेशनातच मोदी सरकार वक्फ बोर्ड कायदा दुरुस्ती मंजूर करणार आहे. तो राहुल गांधी शरद पवार यांनी रोखून दाखवावा असं अमित शहा यांनी ओपन चॅलेंज दिलं आहे. त्याचं स्वागतच करायला पाहिजे. माझा विश्वास आहे आपल्या देशामध्ये वक्फच्या निमित्ताने जे इस्लामीकरण मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे, हिंदू समाजाची हक्काची जमिनी घरं लुटण्याचं काम जे वक्फच्या नावाने सुरू आहे. कुठल्याही इस्लामी देशामध्ये हा वक्फचा कायदा नाही, फक्त भारतामध्येच आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही बदल सुचवले आहेत आमच्या सरकारने ते लवकरात लवकर आमचं मोदी सरकार, आमचं एनडीए सरकार येणाऱ्या अधिवेशनामध्ये जसं अमित भाई बोलले तसे आणणार आहेत. म्हणून आम्ही हा आपला राहुल गांधी असेल, शरद पवार असेल किंवा तो उद्धव ठाकरे असेल, यांनी कितीही ताकद लावली तरी या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंचंच हित पाळलं जाईल एवढी कडक भूमिका आमच्या नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या एनडीए सरकारने घेतलेला आहे आणि शब्दापलीकडे जाऊन कृतीतून ते सिद्ध करून दाखवणार आहे.